नमस्कार. गणित सोपं कसं होईल हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर त्यांच्या पालकांना आणि अगदी शिक्षकांनाही पडतो. तर मग चला या विश्लेषणात आपण गणिताच्या भीतीपासून मैत्रीपर्यंतचा प्रवास कसा करता येईल हेच समजून घेऊया. खरं आहे ना, समाजात एक रूढ समज आहे की गणित म्हणजे बागुलबुवा, आणि हा समज इतका खोलवर रुजलाय की अनेक जण तर प्रयत्न करण्याआधीच हार मानतात. पण मुळात ही भीती येते तरी कुठून? आणि हाच तर खरा प्रश्न आहे. म्हणजे गणित हा विषय मुळातच कठीण आहे की आपणच त्याला कठीण बनवलं आहे? आपल्या शिकवण्याच्या पद्धतींनी, आपल्या दृष्टिकोनामुळे ते तसं वाटतंय का, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी आपण या भीतीचं स्वरूप समजून घेऊया. याला मॅथ अँक्झायटी असंही म्हटलं जातं. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, गणित हा काही फक्त मार्कांपुरता मर्यादित विषय नाहीये. तो एक प्रकारे आपल्या मेंदूला तयार करतो. लॉजिकल थिंकिंग म्हणजे तर्कशक्ती, विश्लेषण आणि अचूक विचार करण्याची सवय लावतो. आणि खरं सांगायचं तर या गोष्टींची गरज आपल्याला आयुष्यभर पडते. आणि गंमत अशी आहे की आपल्या आजूबाजूला रोजच्या जगण्यात सगळीकडे गणित आहे. म्हणजे साध्या खरेदी विक्रीपासून ते वेळेच्या नियोजनापर्यंत, अंतर्मोजणं असो, बँकेचे व्यवहार असोत किंवा अगदी आपला संगणक आणि मोबाईल, सगळीकडे गणित आहे. मग प्रश्न हा आहे की जे गणित इतकं आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तेच मुलांना इतकं परक आणि भीतीदायक का वाटतं? तर याचं उत्तर दडलंय त्या कारणांमध्ये जी ही भीती निर्माण करतायत. चला ती कारणं कोणती आहेत तेच बघूया. बहुतांश वेळा गडबड इथेच होते. आपल्या पारंपरिक शिकवण्याच्या पद्धतीत संकल्पना समजून घेण्यापेक्षा पद्धत पाठ करण्यावर जास्त भर दिला जातो. म्हणजे उत्तर कसं आलं यापेक्षा बरोबर उत्तर आलं की नाही हेच महत्त्वाचं मानलं जातं. आणि यामुळे होतं काय की विचार करण्याची जी मूळ प्रक्रिया आहे तीच कुठेतरी थांबते. आणि याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर गणितातल्या बऱ्याच संकल्पना, जसं की संख्या, बीजगणित, या अमूर्त असतात. त्यात चूक झाली तर 0 मार्क मिळतील ही भीती असतेच. मग मला समजलं नाही हे विचारायलाही भीती वाटते. आणि वर्गात शिकवण्याचा जो वेग असतो तो प्रत्येकालाच जमेल असं नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणजे गणिताचा संबंध थेट भीतीशी जोडला जातो. पण सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय आहेत. आणि याची सुरुवात होते ती शिकवण्याच्या पद्धतीत एका नव्या बदलापासून. तर मार्ग अगदी सोपा आहे. शिकवण्याचा क्रम बदलायला हवा. सगळ्यात आधी सुरुवात करा एका खऱ्याखुऱ्या रोजच्या आयुष्यातल्या उदाहरणाने. मग त्या उदाहरणाच्या आधारावर त्यामागची संकल्पना स्पष्ट करा. आणि एकदा का संकल्पना डोक्यात बसली की मग वेगवेगळ्या प्रश्नांमधून त्याचा भरपूर सराव करा. आणि हे बघा किती सोपं आहे. अपूर्णांक शिकवायचेत, मग पिझ्झाचे भाग वापरा. टक्केवारी समजवायची आहे, दुकानातल्या सवलतीचं उदाहरण द्या. किंवा कोण म्हणजे काय हे दरवाजाच्या मदतीने सांगा. खेळ आणि कोड्यांचा वापर करा. म्हणजे होतं काय की गणित पुस्तकातून बाहेर येतं आणि आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, वर्गात एक असं वातावरण तयार करायला हवं जिथे चूक करणं हा शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे हे सगळ्यांना पटेल. मुलांना प्रश्न विचारायला किंवा एखादी चूक करायला संकोच वाटता कामा नये. कारण चुकल्याशिवाय शिकता येत नाही हे जितक्या लवकर समजेल तितकी भीती कमी होईल. अर्थात हे काम फक्त शिक्षकांचं नाहीये. या प्रवासात पालक आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. हे बघा, ही एक सांघिक जबाबदारी आहे. यात शिक्षकांनी विविध पद्धती वापरायला हव्यात. मुलांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्यायला हवं. पालकांनी काय करायचं तर मुलांना धीर द्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पण गणित जमत नव्हतं असं म्हणून त्यांच्या मनातली भीती वाढवायची नाही. आणि शिक्षण व्यवस्थेने सुद्धा गणित प्रयोगशाळा, पूरक वर्ग आणि शिक्षकांसाठी चांगलं प्रशिक्षण उपलब्ध करून द्यायला हवं. आणि जेव्हा हे सगळे घटक एकत्र येऊन प्रयत्न करतील तेव्हा एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की योग्य दृष्टिकोन आणि योग्य पद्धत वापरली तर गणित सोपं होऊ शकतं. आणि हे वाक्य तर मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. गणित हा जन्मसिद्ध हक्क आहे. याचाच अर्थ गणित काही फक्त ठराविक हुशार मुलांची मक्तेदारी नाहीये. योग्य पद्धतीनं शिकवलं आणि शिकायला योग्य संधी मिळाली तर कुणीही त्यात चांगलं होऊ शकतं. तर सगळ्यात शेवटी मुद्दा हाच आहे की गणिताकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा. गणित हे फक्त मार्कांसाठी नाहीये, तर ते आपल्या बुद्धीच्या विकासासाठी, आपल्या विचार करण्याच्या क्षमतेसाठी आहे. तर जाता जाता एक प्रश्न सगळ्यांसाठी. आपण आपल्या घरात, शाळेत किंवा समाजात असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो ज्यामुळे मुलांच्या मनातली गणिताची ही भीती कमी होईल आणि गणित खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाचा एक सोपा आणि अविभाज्य भाग बनेल? नक्की विचार करा.